तर दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आजपासून स्कूल सुरू होत आहे। मग काय इथं नीलची तयारी करून दिली आधी, त्यानंतर कृष्णाची। रुद्राला काय तयार करायला लागत नाही, तो पटकन स्वतः रेडी होतो। पण ह्या दोघांना अजून समजत नाही, त्यामुळे यांच्या खूप पाठी लागून कामं करून घ्यावी लागतात यांच्याकडून। त्यानंतर इथे ताईंनी शॉपिंग करून आलेल्या होत्या रुद्रासाठी, त्याला दिवाळीसाठी कपडे आणलेले नव्हते, तर त्याचीच आम्ही कपडे बघत होतो। त्यानंतर दिवाळी तर झाली, तर आता दिवे सगळे क्लीन करून ठेवत होते मी। एवढे तेलकट झालेले होते, पूर्ण दिवस मी हे गरम पाण्यात टाकून ठेवलेले होते, पण तरी त्याचा तेलकटपणा काही कमी झाला नाही, परत जास्त मेहनत करावीच लागली। त्यानंतर नील खूप जास्त मस्ती करत होता, म्हणून त्याला जबरदस्ती मी अभ्यासाला बसवलं होतं, पण त्याचा फोकस काय अभ्यासामध्ये नव्हता, जबरदस्ती मारून मुसलमान केल्यासारखं त्याचं झालेलं होतं। त्यानंतर इथे मी बनवायला घेतलं होतं श्रीखंड। रात्रभर एका कपड्यामध्ये दही बांधून ठेवलेलं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त चक्का रेडी झालेला होता। त्याच्यामध्ये मस्त साखर ॲड केली आणि वेलची पूड ॲड केली, मस्त घरगुती आणि एकदम टेस्टी फ्रेश असं श्रीखंड रेडी झालेलं आहे। त्यानंतर दुपारी मी गेलेले होते, सुवासिनींसाठी मला बोलवलेलं होतं। तर असा होता आजचा आपला हा मिनी व्लॉग। आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्टे ट्यून, बाय बाय।